BA तृतीय वर्ष, फील्ड ऑफ हिस्ट्री, पेपर क्रमांक 13वा, सेमिस्टर 6वे. मागच्या लेक्चरमध्ये आपण संग्रहालयाचे प्रकार बघितली. ह्या लेक्चरमध्ये आपण प्रकार व वैशिष्ट्ये बघू. ह्यामध्ये कॉलेज व विद्यापीठातील संग्रहालय. डेहराडून येथे महाविद्यालयाने एक म्युझियम स्थापन केले आहे. त्यात वनस्पती संवर्धन, इमारती, लाकूड, सामान्य वनोपचार व कीटक इत्यादींचे विभाग करण्यात आलेले आहे. गुवाहाटी विद्यापीठाचे एक वाणिज्य संग्रहालय आहे. त्यामध्ये वैद्यक, सृष्टीविज्ञान, पदार्थविज्ञान आणि औद्योगिक संग्रहालय यांचा समावेश आहे. तसेच विशेष संग्रहालय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर विशेष म्युझियमची स्थापना करण्यात आली. यात विशेष प्रकारच्या वस्तूंची मांडणी करून विशेष लोकांनाच प्रवेश दिला जातो. CBI संग्रहालय, हवाई दल संग्रहालय, राष्ट्रीय तिकीट संग्रहालय, एव्हरेस्ट संग्रहालय, कृषी संग्रहालय, परिवहन संग्रहालय, खुल्या हवेतील संग्रहालय इत्यादींचा अंतर्भाव यामध्ये होतो. त्याशिवाय राष्ट्रीय खेळ संग्रहालय, संरक्षण विषयक संग्रहालय, व्यक्तिचित्रण संग्रहालय, बाल संग्रहालय, स्थापत्य संग्रहालय, ग्राम संग्रहालय, धावते संग्रहालय इत्यादी संग्रहालयांचे प्रकार अस्तित्वात आहेत. त्यानंतर आपण वस्तू संग्रहालयांची वैशिष्ट्ये बघू. त्यामध्ये वास्तवपूर्ण उभारणे. वस्तू संग्रहालयातील वस्तूंची रचना किंवा मांडणी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली तर विद्यार्थी व प्रेक्षकांवर त्याचा चांगला परिणाम होण्यास मदत होते. वस्तूंची खरी कल्पना व स्वरूप पाहणाऱ्यांच्या लक्षात येते व त्या विषयाचे ज्ञान ताबडतोब समजण्यास मदत होते. वस्तू संग्रहालयांद्वारे वस्तूंची वास्तवपूर्ण उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व प्रेक्षकांना कोणतीही कल्पना व विषय सहज कळण्यास किंवा समजण्यास मोठी मदत होते. त्यानंतर इतिहास विषयक जुना दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. वस्तू संग्रहालयांमुळे इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. इतिहास म्हणजे बाकड कथा ही जुनी कल्पना आता नष्ट झालेली आहे. इतिहास हे समाजविषयी अभ्यास करणारे शास्त्र आहे. इतिहासाचा संबंध मानवाशीच असून मानवाचा संबंध राजकारण, अर्थकारण, समाजकारणाशी येतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे सर्व मानवजातीचा अभ्यास करणे होतं. वस्तू संग्रहालयामध्ये मानवजातीच्या अनेक वस्तूंचा संग्रह करून मानवजातीचा अभ्यास करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. म्हणून आज इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती ही व्यापक बनलेली दिसते. हे सर्व वस्तू संग्रहालयांमुळे घडलेले आहे. म्हणजेच वस्तू संग्रहालयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहासविषयक जुना दृष्टिकोन बदलण्यास फार मोठी मदत झालेली दिसते. त्यानंतर मानवाच्या कला व अभिरुचीमध्ये वाढ. वस्तू संग्रहालयाचा उपयोग मानवाच्या कला व अभिरुचीमध्ये वाढ होण्यासाठी होतो. म्हणून संशोधक व कलाकारांना आपली आवड, संशोधक वृत्ती विकसित करण्यासाठी वस्तू संग्रहालय साधक म्हणून मोलाचे कार्य करतात. वाङ्मयाची उत्कृष्ट निर्मिती होण्यासाठी वस्तू संग्रहालयाची पाहणी, निरीक्षण हे महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय वस्तू संग्रहालयाचा फायदा चित्रकार, शिल्पकार व मूर्तिकार यांनाही मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर इतिहास संशोधकाला वस्तू संग्रहालयातील कागदपत्र उपयोगी पडतात. कारण इतिहासाची मांडणी करताना मुख्यतः संशोधकाला कागदपत्रांचा आधार घ्यावा लागतो व तो विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यासाठी वस्तू संग्रहालयाची कागदपत्रे ही संशोधकाला मोठी पर्वणी ठरते. विशेषतः इतिहास संशोधकाला कागदपत्रांशिवाय इतिहासाचे संशोधन करणे अशक्य असते. कागदपत्रांचे मोठ्या प्रमाणात संकलन वस्तू संग्रहालयामध्ये केले जाते. या कागदपत्रांच्या माहितीच्या आधारे संशोधकाला पूर्वजांचा पराक्रम, लढायांची, युद्धांची, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक गोष्टींची मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारेच पूर्वजांचे राष्ट्रीयत्व सिद्ध करता येते. म्हणून या वस्तू संग्रहालयामुळे इतिहास संशोधकाचे लेखन व्यापक व सर्वसमावेश बनते. इतिहास वस्तू संग्रहालयातील कागदपत्रे, वास्तू, नाणी, शिल्प, कलाकृती इत्यादी हे घटक संशोधकाला अत्यंत उपयोगी पडत असतात. त्यानंतर संशोधकाला भौतिक साधने उपयोगी पडतात. संशोधकाला शास्त्रशुद्ध इतिहासाच्या अभ्यासासाठी भौतिक साधने उपयोगी पडतात. या भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, नाणी, भांडी, हत्यारे, चित्रे, मॉडेल्स इत्यादींचा अंतर्भाव होतो. अलीकडे अनेक वस्तू संग्रहालयामध्ये संशोधकाला आवश्यक असणारी माहिती, पुरावे अथवा कागदपत्रे सहज उपलब्ध होत असल्यामुळे
कोणत्याही संस्कृतीचा अभ्यास करणे संशोधकाला सहज शक्य होते. विशेषतः भौतिक साधने वस्तुसंग्रहालयामध्ये उपलब्ध असल्यामुळे संशोधकाचा वेळ, श्रम, पैसा वाचतो आणि शास्त्रशुद्ध इतिहास लेखन करणे शक्य होते. त्यानंतर वस्तुसंग्रहालय संशोधकाला मार्गदर्शक, प्रेरक व पूरक ठरतात. कारण मध्ययुगीन काळात समाजात प्राकृत व संस्कृत भाषा प्रचलित होती. ही भाषा आज सर्वांना समजणे अशक्य आहे. ही भाषा अवगत करून खरा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या भाषातील माहिती पूर्ण खरी आहे असे मानणेही उचित ठरणार नाही, कारण ती माहिती तर्कांच्या कसोटीवर पाहून ते ज्ञान समजून घेतले पाहिजे. इंग्रजांनी 150 वर्षे भारतावर राज्य केले. त्यांच्या काळातील इंग्रजी भाषेत लिखाण झाले ते आंग्ल भाषेतील माहिती भरून पूर्वजांची थोडीफार माहिती मिळते. तेव्हा इतिहासाचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी वाङ्मयीन व भौतिक साधने अत्यंत उपयोगी ठरताना आपल्यास दिसते. ही साधने देशभर विखुरलेली होती, परंतु वस्तुसंग्रहालयांनी ही सर्व माहिती एकत्रित केली आहे. त्यामुळे इतिहास संशोधकाला वस्तुसंग्रहालय मार्गदर्शक, प्रेरक व पूरक ठरतात. तसेच वस्तुसंग्रहालयामध्ये व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या ही फार मोठी बाब आहे. व्यवस्थापकाच्या ताब्यात वस्तुसंग्रहालय असतात. त्यामुळे वस्तुसंग्रहालयाचे यश अपयश संपूर्णतः व्यवस्थापकाच्या कर्तृत्वावर किंवा व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. व्यवस्थापकाकडे आवश्यक गुणवत्ता किंवा पात्रता असणे आवश्यक आहे. व्यवस्थापक हा कला अथवा विज्ञान क्षेत्रातील पदवीधर असला पाहिजे. याशिवाय विशेषतः वस्तुसंग्रहालयाची पदवी अथवा पदविका उपयुक्त ठरते. यासाठी व्यवस्थापकाजवळ प्रशासन कौशल्य असणे अतिशय महत्त्वाचे ठरते. वस्तूंच्या कार्यक्षेत्रातील विषयांचे प्रात्यक्षिक किंवा तात्विक स्वरूपाचे ज्ञान असणे, त्याचप्रमाणे विषयासंबंधी प्रेमही व्यवस्थापकाला असले पाहिजे. अशा स्वरूपाची पात्रता असलेल्या व्यवस्थापकांची नेमणूक वस्तुसंग्रहालयामध्ये केली जाते. व्यवस्थापकाला विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. पहिले, संग्रहालयामध्ये कला वस्तू जमवण्याचा उद्देश व व्याप्ती त्याला ठरवावी लागते व मगच व्यवस्थापकीय कामाला प्रारंभ करावा लागतो. व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या ह्या पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये वस्तुसंग्रहालयातील वस्तूंचा संग्रह करणे. वस्तू जमा करण्याचे व्यवस्थापकाचे महत्त्वाचे कार्य आहे. केवळ वस्तू जमा करणे नव्हे तर वस्तूंचा शाश्वतपणा टिकवून भावी पिढ्यांकडे वारसा सुपूर्द करण्याची महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापकाचीच असते. हे सर्व व्यवस्थापकाच्या कौशल्यावर बरेच अवलंबून आहे. वस्तू ही भेट किंवा कर्ज म्हणून खरेदी केलेली असते. त्यावर व्यवस्थापकाने त्वरित निर्णय घ्यावा व घेतलेली वस्तू खात्रीपूर्वक आहे किंवा नाही हे बघणेही आवश्यक ठरते, कारण चुकीचा संग्रह हा व्यर्थ होऊ शकतो. विशेषतः संग्रहालयाच्या व्याप्तीला बाहेरील वस्तूंचा संग्रह करणे टाळावे लागते. सर्व व्यवस्थापकांना कायद्याचे बंधन आहे. वस्तू हाताळणे, त्याची मालकी, कला वस्तूंची अदलाबदल इत्यादींचे सर्व नियम व्यवस्थापकाला माहिती असले पाहिजे. प्रत्येक वस्तूंचे कागदपत्र तयार करणे हे अत्यंत आवश्यक बनले असते. ते पुढीलप्रमाणे: प्रभावी व्यवस्थापन, तसेच स्टोरेज, सुरक्षितता, ऑडिटिंग आणि विमा उतरवणे यासाठी वस्तूंच्या संग्रहालयाची कागदपत्रे तयार करणे आवश्यक असते. त्यानंतर वस्तूविषयक धोरण ठरवणे. वस्तूंवर संशोधक व त्याच्या प्रसिद्धीसाठी व्यवस्थापकाची वस्तुसंग्रहालयाविषयक धोरण मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असावे लागते. वस्तुसंग्रहालयातील सर्व वस्तूंची काळजी घेणे, वस्तूंमधील कपडा, इतर नाशवंत वस्तूंचे सर्व नमुने हवाबंद पेटीत ठेवणे, वस्तूंची नियमित पाहणी करणे व काळजी घेणे इत्यादी महत्त्वाची कामे व्यवस्थापकाला करावी लागतात. त्यानंतर वस्तूंच्या नोंदी ठेवणे. संग्रहालयात आलेल्या प्रत्येक वस्तूंची नोंद ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापकाची असते. त्यांना सर्व वस्तूंची नोंदवही करावी लागते. त्यानंतर कला वस्तूंचे जतन. संग्रहालयात येणाऱ्या सर्व वस्तूंची काळजी घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकाचीच असते. नेहमी संग्रहालयात कला वस्तू येत असतात. या कला वस्तूंची व्यवस्थित नोंदणी केल्यानंतर
त्याची व्यवस्था लावण्यापूर्वी त्या वस्तूचे आयुर्मान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. वस्तूंची झीज होऊ नये म्हणून तज्ज्ञ व्यक्तींकडून वस्तूवर विविध प्रक्रिया करण्यासाठी लावण्याचे काम व्यवस्थापकाकडेच असते. सेंद्रिय पद्धतीच्या वस्तूंची झीज अधिक झपाट्याने होते, त्यामुळे अशा नाशवंत वस्तू हवाबंद अवस्थेत ठेवाव्या लागतात. बऱ्याच वेळा कलावस्तूपेक्षा एकापेक्षा जास्त नमुने कलादालनात न ठेवता एकच नमुना कलादालनात ठेवून बाकी सर्व कुलूपबंद घरात ठेवावे लागतात. त्याचप्रमाणे व्यवस्थापकाची या वस्तूंची नेहमी तपासणी करणे आवश्यक आहे आणि काही वस्तूंची हानी झाली असेल तर अशा वस्तूंची नोंद ठेवणे, त्या वस्तूंची हानी का झाली व त्या हानीला दूर करण्यासाठी उपाययोजनांची नोंदही त्या वहीत त्यांना करणे आवश्यक ठरते. व्यवस्थापकाचे फार बारीक लक्ष वस्तू संग्रहालयावर असावे लागते. आपले संग्रहालय अद्ययावत ठेवून आपला जो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जा आहे तो कायम टिकवून ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी व्यवस्थापकाची असते. त्यानंतर कलावस्तूंचे प्रदर्शन भरवणे. कलावस्तू योग्य प्रदर्शन दालनामध्ये लावण्याचे खरे कौशल्य हे व्यवस्थापकाचेच असते. वस्तूंचे प्रदर्शन करण्यामागील यांची कल्पना स्पष्ट असावी लागते. संग्रहालयातील प्रदर्शन करीत असताना कोणत्याही राजकीय, सामाजिक, आर्थिक गटाचे अथवा मतांचे समर्थन करणारे होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदर्शन करीत असताना दालनामध्ये कलावस्तूंची भाऊगर्दी होणार नाही व वस्तूंचे महत्त्व समजण्यास प्रेक्षकांचा गोंधळ होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते. हे कलावस्तूंचे प्रदर्शन भरवताना विविध वस्तूंचे गट बनवून गरजेनुसार दालनामध्ये प्रदर्शन करणे. महत्त्वाच्या वस्तूंचे प्रदर्शन लोकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावे लागतात. प्रदर्शन लोकांना सुलभतेने बघता आले पाहिजे. उदाहरणार्थ प्रेक्षकांच्या नजरेच्या टप्प्यात प्रदर्शन असले पाहिजे. कलावस्तूंचे प्रदर्शन करीत असताना कलात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. उदाहरणार्थ ऐतिहासिक वस्तूंना ऐतिहासिक पार्श्वभूमी मिळेल अशा तऱ्हेने व्यवस्था करावी लागते. संग्रहालयातील प्रत्येक प्रदर्शनी वस्तूला योग्य शीर्षक देणे आवश्यक ठरते. त्यामध्ये व्यवस्थापक हा हुशार, ज्ञानी व चतुरस्त्र असावा. व्यवस्थापकाची संग्रहालयाची उद्दिष्ट पूर्ण करणे हे सर्वस्वी व्यवस्थापक व इतर सहकारी यांच्या सांघिक कार्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे संशोधन कार्य प्रामुख्याने वस्तू संग्रहालयाच्या साहाय्याने चालते. त्यामुळे व्यवस्थापकाने संग्रहालयातील वस्तू संग्रहालयाचा संशोधनाच्या कामात जास्तीत जास्त उपयोग होईल याकडे देणेही त्याचं आवश्यक असते. वस्तू संग्रहालय संशोधनासाठी असणाऱ्या सर्व समावेशक ग्रंथालयाची उभारणी करण्याचा दृष्टिकोन व्यवस्थापकाला असावा पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी एका वाचनालयाची व्यवस्था करणेही आवश्यक ठरते. त्यानंतर संग्रहालयातील संशोधनाची व्यवस्थापकाला नोंद ठेवावी लागते. संग्रहालयाचा वार्षिक अहवाल, संग्रहालय विषयक माहितीपत्रके, मार्गदर्शन, पुस्तके इत्यादींचे नियमित प्रकाशन करणे आवश्यक असते. प्रकाशित साहित्य वाचनालयात ठेवणे आवश्यक आहे. काही साहित्य विक्रीसाठी व काही शाळा, कॉलेज इत्यादींसारख्या संस्थांना माहितीसाठी पाठवणे हेही एक महत्त्वाचे कार्य आहे.